आज माझ्या फ्रेंडची हळद आहे आणि त्यासाठी मी मस्तपैकी रेडी झाली आहे. मला तुमच्यामधले खूप जणी विचारतात की तू साडीची शॉपिंग कुठून करतेस. सो माझं एक शॉप असं काही फिक्स नाही आहे. मी पनवेलवरून करते, ठाण्यावरून करते, कल्याणवरून करते. माझ्या लग्नाची जी साड्यांची शॉपिंग आहे मी ठाणे कलानिधी आणि कला मंदिर आणि रंगोली इथून केलेली आहे. आणि प्लस पनवेलमधले रंगोली शॉप आणि पेशवाई शॉप इथून मी केलेली आहे. सो ही साडी सुद्धा मी पनवेलमधूनच घेतलेली आहे, रंगोली शॉपमधून. सो ही साडी मी फर्स्ट टाइम नेसली. ॲक्च्युली मी लग्नासाठी घेतलेली, बट मला ही साडी नेसायची सवडच मिळाली नाही आणि आज मी फर्स्ट टाइम साडी नेसते. मला खूप जास्त आवडते ही साडी. ऑर्डर आणि हे जे बुट्टे आहेत ना ते मला खूप जास्त आवडतात. तसे गाईज मी ब्लाऊज पण मस्त डिझाईन करून घेतलाय. आय नो तुम्ही आता मला विचाराल की मंगळसूत्र कुठून घेतलंय, लिंक पाठव. येस गाईज, हे काही सोन्याचं मंगळसूत्र नाही, हे खोटं मंगळसूत्र आहे. हे कस्टमाइज ज्वेलरी आहे. ॲक्च्युली ही मला रिसीव्ह झाली आहे नीलम ज्वेलरी 52 या इंस्टाग्राम पेजवरून आणि ह्यांनी मला खूप सारी ज्वेलरी पाठवलेली आहे. मी तुम्हाला एक एक करून दाखवते. हे जे मंगळसूत्र तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे. एका साईडला असे काळे मणी आहेत आणि एका साईडला चेन आहे. मध्ये तुम्ही बघू शकता असं क्यूट रेड कलरचं आणि डायमंडचं असं मणी दिलेलं आहे. त्यामुळे हे मंगळसूत्र खूपच सुंदर वाटतं, युनिक वाटतंय काय. त्याचबरोबर त्यांनी ही पारंपरिक नथ सुद्धा मला पाठवलेली आहे. अशी एक नथ हवीच होती. माझ्याकडे खूप स्टाईलच्या नथ आहेत, बट मला एक अशी पारंपरिक नथ हवी होती. माझ्याकडे सोन्याची सुद्धा आहे, बट असं पटकन कुठे फंक्शनला जाण्यासाठी सोन्याच्या जास्त ज्वेलरी नाही घालत. सो मी एक अशी खोटी नथ बनवून घेतली आहे पारंपरिक. हे इनविजिबल मंगळसूत्र आहे. मला खूप मुली विचारतात कुठून घेतेस, तर मला वेगवेगळ्या इंस्टाग्राम पेजवरून हे सगळे रिसीव्ह झालेत आणि आज मला नीलमताईंनी हे पाठवलेले आहे. थँक्यू गाईज. हे एक लोटसचं मंगळसूत्र आहे, प्लस इनविजिबल सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता खूपच गोड असं एक मंगळसूत्र आहे. ऑसम. नेक्स्ट वन तुम्ही बघू शकता, त्याचं प्राजक्ताचं फुल दिलंय आणि त्याला असे छान लटकन दिलेत. सो युनिक मंगळसूत्र आहे. खूपच सिम्पल आणि सोबर आहे. एक साईडला काळेमणी आहे, एक साईडला चैन आहे आणि मध्ये मोती आहे. सो नाईस. सो हे मोत्याचं असं हार सुद्धा त्यांनी मला पाठवलेला आहे. ह्या साडीवर तो जात नसेल मे बी, बट तुम्ही असं पैठणी वगैरे वेअर केली ना तर त्यावर खूप सुंदर जाईल. आय नो गाईज, तुम्हाला ही ज्वेलरी आवडली असेल. जर तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल नक्की नीलम ज्वेलरी 52 या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका. त्यांना तुम्ही DM सुद्धा करा. ज्वेलरीचे लिंक हवे असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिंक म्हणून मेसेज करा, मी तुम्हाला DM करेल. बाय.